मुख्यमंत्र्यांद्वारे लाडकी बहीण योजना लागू केली। प्रत्येक महिलेला यामध्ये 1500 रुपये महिन्यात देण्यात येणार आहे। अशात आता महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले। गॅस सिलेंडरची दरवाढ, विजेचे बिल, पाण्याची बिलं, उत्कृष्ट रस्ते, आरोग्य आणि सांडपाणी व्यवस्थापन तसेच वाहतुकीचं उत्कृष्ट नियोजन, खाजगी शाळेमधील भरमसाठ वाढलेली फी, तिकडे पुस्तके, गणवेश आणि इतर बाबींच्या समस्येवर तोडगा काढून प्रत्येकी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि मोफत शिक्षण देण्याचं नियोजन करायचं पत्रात लिहिले आणि हेच पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये रक्कम देऊन वरील समस्या सुटणार नाही। लाडक्या बहीण योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या 1500 रुपयाच्या मानधनाव्यतिरिक्त वरील विविध दैनंदिन समस्येच्या अनेकपूर्वक विचार करून सदर आणि प्रत्येकी महिलेच्या जीवनामध्ये येणाऱ्या महागाई, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि इतर बाबींचा विचार करण्यात यावा असं निवेदन महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आणि ते मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले। लाडक्या भावाला आम्ही पत्र यासाठी देत आहोत की आता नुकतंच पुढे विधानसभा आहे। भावानी आम्हाला, बहिणीला की कशा पद्धतीने घर चालवावं, की बहिणीला 1500 रुपयात काय होईल की नाही होणार याची काही भावाला काळजी नाही आहे। कारण गॅस सिलेंडरचे भाव वाढले, विजेचे दर वाढले आहे, किराणा महाग झाला आहे, मुलांचे शिक्षण महाग झाले आहे, सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे। यावर दादा काहीच बोलला नाही आमचा। म्हणून आमचं इथे हेच म्हणणं आहे की या 1500 रुपयात बहिणीचं काही भागणार नाही आहे। हा जो भावांचा खर्च आहे, आमच्या घरचा खर्च आहे, हा भागला पाहिजे, याची दादांनी काळजी घ्यायला पाहिजे होती। आम्ही याबाबतच आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे। कारण ही फक्त म्हणजे वेगळ्या पद्धतीने हे दिल्यासारखं केलं आहे दादांनी आम्हाला। आम्हाला हे नको आहे। आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च हवा आहे। जी आता घर टॅक्स, एवढं सगळं घर आपलंच असतं पण अशा पद्धतीने घर टॅक्स भरावं लागतं आहे। याबाबत पण दादांनी काहीतरी करायला पाहिजे होतं।